नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये। तर आम्ही आलो होतो जिजूंच्या गावी, गणपतीची स्थापना वगैरे केलेली आहे आणि आता आम्ही निघालोत पाचेगावला, म्हणजे आमच्या गावी। मी भैया आणि पप्पा निघालोय आणि बरोबर जायच्या टाइम मध्ये आता पाऊस सुरू झालाय। पावसाचं वातावरण बघून मला चटपटीत काहीतरी खायची लहर आली आणि मी पास्ता बनवायचं ठरवलं, ज्यासाठी मी माझा ऑल टाइम फेवरेट डायझनोचा व्हीट पास्ता घेतलाय आणि डायझनोच्याच ऑलिव्ह ऑइलमध्ये तो बनवायला घेतलाय। पास्ता म्हटलं की मला भरभरून चीज लागतं, तर 10 ते 15 मिनिटात माझा चीजी मस्त असा गरमागरम पास्ता तयार झालेला आहे। तो खाऊन आता आम्ही निघणार आहोत। त्यात जाता जाता भरीत भर म्हणून आमची गाडी बंद पडली आहे, सो आता त्याला स्टार्ट करण्याचे उपाय चालू आहेत आणि नशिबाने माझ्याकडे आहे आता आमच्याकडे जम्प स्टार्टर, म्हणून ती पटकन आता स्टार्ट होऊ शकते। इकडे पाठीमागे पण ट्रॅफिक जाम केले, त्यांना जायचंय पुढे आणि इथे रोड कमी आहे आणि बरोबर गाडी बंद पडली आहे। तुम्हाला जसं की माहिती आहे की वारंवार आमची कार बंदच पडत होती, त्यामुळे आम्ही हा आगारोचा प्रायमो कार जम्प स्टार्टर मागवला। तर हे आहे जम्प स्टार्टर किट आणि यात आहे 12,000 mAh चा जम्प स्टार्टर। यावरती हे पॉवर बटन आहे आणि बॅटरी लेवल इंडिकेटर्स। पॉवर बटनवर क्लिक केल्यावर हे इंडिकेटर्स दिसू लागतात। आता याचे फीचर्स बघूया। इथं आहे जम्प स्टार्टर सॉकेट, ते ओपन केलं की सॉकेट्स दिसत आहेत। USB-C इनपुट पोर्टच्या साहाय्याने आपण या डिव्हाइसला चार्ज करू शकतो आणि जो USB-A आउटपुट पोर्ट आहे याने इव्हन आपण मोबाईल वगैरे पण चार्ज करू शकतो। इथं आहे LED लाईट विथ 3 लाइटिंग मोड्स। जेव्हा तुम्ही पॉवर बटनवर लॉंग प्रेस कराल तेव्हा ही लाईट नॉर्मल मोडवर ऑन होईल। परत सिंगल क्लिक केल्यावर ही चेंज होते स्ट्रोब लाईट मोडवर। परत क्लिक केल्यावर SOS मोड ऑन होईल आणि आणखी एकदा क्लिक केल्यावर हे बंद होईल। यासोबत आपल्याला USB-A to C केबल मिळते। या केबलने आपण याला चार्ज करू शकतो। 12,000 mAh ची यामध्ये बॅटरी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर आपण याला 20 वेळा कार स्टार्ट करायला यूज करू शकतो। याला आपण पॉवर बँक सारखं मोबाईल चार्ज करायला पण वापरू शकतो। सोबत आपल्याला मिळतात या जम्प स्टार्टर केबल। यातला हा रेड कलर वाला पॉझिटिव्ह क्लॅम्प आहे आणि ब्लॅक वाला निगेटिव्ह क्लॅम्प आहे। याला सॉकेटमध्ये इन्सर्ट करायचे। आता याला वापरायचं कसं बघूया। जर तुमच्या कारची बॅटरी लो असेल आणि कार स्टार्ट होत नसेल तेव्हा कार बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्सना हे क्लॅम्प्स कनेक्ट करायचे। पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह। पण तेव्हा जम्प स्टार्टरमध्ये ॲटलिस्ट 75% चार्जिंग असायला हवं, म्हणजेच इथं 3 लाईट्स असल्या पाहिजेत। त्यानंतर या प्लगला कनेक्ट करायचे आणि इथं ग्रीन लाईट ऑन होईल, म्हणजेच कनेक्शन प्रॉपर झाले हे समजते। हे लावून थोडा वेळ थांबायचंय, म्हणजे कार बॅटरी चार्ज होईल आणि आता तुमची कार स्टार्ट होईल। पण 3 वेळा ट्राय करून जर स्टार्ट नाही झाली तर मात्र तुमच्या कारमध्ये मेजर इश्यू असू शकतो, त्यामुळे परत आता ट्राय नाही करायचे आणि कार स्टार्ट झाल्यावर 30 सेकंदाच्या आत हा सगळा सेटअप काढून घ्यायचा। फायनली गाडी स्टार्ट झालेली आहे। सो ऑल थँक्स टू आगारो जम्प स्टार्टर, याच्यामुळे आमचं काम हलकं झालंय, नाहीतर ते धक्का देत बसा हेच आम्हाला करावं लागणार होतं। याच्यामुळे आमचं 1 मिनिटात आता गाडी स्टार्ट झालेली आहे। सो खूप युजफुल प्रोडक्ट आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुमच्याजवळ ठेवा एमर्जन्सीला, कारण कधी कधी अचानक आपण कुठेतरी जातो, रात्रीची वगैरे पण गाडी बंद पडते आणि त्यावेळेला काय करायचं सुचत नाही। सो हे खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे। येस, भैया तर खूप खुश आहे की त्याला पहिल्यांदा कुठली तरी गोष्ट मी युजफुल दिली आहे, कारण कधी काही वेळ सांगून येत नाही, बॅटरी किती पण चांगली असली कधी धोका देईल, त्या टाइमला उपयोगी पडते चांगलंच। अशा पद्धतीने आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। इकडे बाबा म्हणजे जिजूंचे पप्पा मुंबईला जाणार आहेत, सो त्यांना नसरापूरला सोडायचं आणि मग त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत पाचेगावला। पप्पा आता इथे नसरापूरला उतरत आहेत। बाय, चल जातो। अभि कुठे थांबलाय रे? सो फायनली आमचा कॅमेरामॅन आलेला आहे। चलो, सो अजून एक मेंबर ऍड झालेला आहे, जो की मेन मेंबर होता माझ्यासाठी। आमचं पॅकेज आम्ही आता पिकअप केलेलं आहे। तर आता सातारमध्ये आलोत आम्ही आणि इथं थोडीशी फळं घ्यायची म्हटले पप्पा, कारण गणपती बाप्पा वगैरे पण घरचे अजून बसवायचे, सो फळं वगैरे घ्यायला इथे आम्ही थांबलोत। सो आता फळं वगैरे घेतलेली आहेत आणि आता आम्ही निघालोत। आता नॉनस्टॉप जायचंय आपल्याला, कारण जाऊन अजून घरच्या गणपतीची स्थापना करायची आहे। बघा, गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे
गाडीच्या लॉक मध्ये अडकवलंय फक्त. मला जरा मोठी देत आहे का? देऊ का? सो आम्हाला ऑलरेडी लेट झालेला आहे जायला घरी, त्यामुळे जाता जाताच तयार डेकोरेशन वगैरे घेतोय बाप्पासाठीचे. हा बघा, हा कसं काढायचं ते झालं. मग आज ती पिशवी फायनली आम्ही बाप्पांना पण घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे बंदच झालेलं, जवळपास 8 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला जायलाच लेट झाला, त्यामुळे म्हटलं कुठे भेटतात की नाही. पण बाप्पांची पण इच्छा होती आमच्यासोबत घरी यायची आणि बाप्पांना घेतलं. आणि जोरदार पाऊस सुरू झालेला, पण मी कॅमेरा काढला तसा पाऊस बंद झालेला आता. लगे वाटतं बाहेर गावाच्या बाहेरच शिकलेले त्यांना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाप्पाला घर दाखवा सगळं. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. लेट पण थेट आमचा गणू बाप्पा बसला. खरंच बाल गणेश आहे क्यूट. आणि माझी खूप इच्छा होती बाल गणेशाचं आणायची, तिकडं नाही झालं, इकडं आपल्या घरी झालं. तो बाप्पाचं पूजन वगैरे झालेलं आहे, आरती वगैरे पण झाली आणि आता जेवण पण झाले आमचं. सो आता झोपी जाणार आहे, कारण उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला तासगावच्या रथोत्सवासाठी. तर त्यासाठी आता झोपी जाते आणि आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. चलो बाय.